नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात. अशोक मामा इरा आणि ईशानला म्हणतात की ऐका जरा, मला तुमच्याशी बोलायचंय. ईशान म्हणतो की मला पण बोलायचंय, मला गार्डन मध्ये जायचंय. इरा म्हणते आणि मला बुक शॉप मध्ये जायचंय. ईशान म्हणतो की मला शूज नवीन हवे आहेत, ते माझे फाटलेत. इरा म्हणते की आणि मला एक चॉकलेट घ्यायचंय, मला जरा चॉकलेट खावंसं वाटतंय. अशोक मामा म्हणतात की झालं तुमचं, झालं का बोलून? आता मी बोलू का? मला जे बोलायचं आहे ना ते जरा महत्वाचं आहे. ईशान म्हणतो की माझं पण बोलणं महत्वाचं आहे, माझा ब्राऊन कलरचा जो शर्ट आहे ना त्याला भोग पडले. संयमी ईशानवरती ओरडते आणि म्हणते की ईशान जरा शांत बस ना, आजोबा काय म्हणतात ते ऐक. पुढे ती आजोबांना म्हणते की आजोबा तुम्ही बोला. ईशान आणि इराची काय बडबड चालूच राहील. अशोक मामा मात्र संयमीकडे दुर्लक्ष करत ते ईशान इराला म्हणतात की बरं ऐका, आता तुम्ही सगळेजण इथे येऊन बरेच दिवस झाले आहेत. आता मुख्य प्रश्न आहे तर तुमच्या शाळेचा. संयमी म्हणते की हो बरोबर आहे आजोबा, आता आमचं न्यू अकॅडमिक इयर पण चालू होईल. अशोक मामा म्हणतात की खरं तर तुम्ही लहान आहात, अजून तुमची शाळा पण पूर्ण झाली नाही. तेवढ्याच संयमीला ठसका लागतो. अशोक मामा तिची काळजी करत तिला म्हणतात ते ग मोठी, तुझं लक्ष कुठं असतं ग खाताना? वर बघ आणि जरा सावकाश खा. त्यानंतर संयमी अशोक मामाकडे पाहते तर अशोक मामांच्या पटकन लक्षात येतं की आपण हिला शिक्षा दिली. अशोक मामा त्यांचा हात मागे घेतात आणि थोडस स्थिरतेने पाहतात. तर संयमी म्हणते की मी आतमध्ये जाऊन जेवते, नाहीतर उगाचच तुमचा नियम मोडायचा, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. अशोक मामा तिच्याकडे पाहतात आणि थोडं स्माइल देऊन म्हणतात की शेवटी माझीच नात, दुसरं काय. त्यानंतर पुढे ईशान आणि इरा हे झोपतात. संयमी मात्र तिच्या आई वडिलांच्या आठवणीमध्ये रडत असते. तर इराला जाग येते आणि ती म्हणते अगं ताई काय झालं तुला, तू का रडतेस? ईशान उठतो आणि म्हणतो की अगं ये इरा, तू बोललीस ताईशी. इरा त्याला चुप असं म्हणते तर ईशान म्हणतो की मी म्हटलो होतो तुला की आपण ताईशी बोललेलं चालेल. तर संयमी म्हणते की तुम्ही माझ्याशी नाही बोलत ना तरी चालेल, पण प्लीज मला सोडून जाऊ नका. मम्मा पण माझ्याशी बोलत नव्हती, ती मला त्यानंतर सोडून गेली, म्हणजे युनिव्हर्स मध्ये गेली ती गॉडच्या, पण परत अजून आलेली नाही. तुम्ही सुद्धा मला असं सोडून जाऊ नका, माझ्याशी बोललं नाही तरी खरंच चालेल, पण प्लीज मला सोडून जाऊ नका. इरा म्हणते अगं ताई पण आम्ही तर इथंच आहोत. ईशान म्हणतो अगं ताई मी तर तुझ्याच टीम मधला आहे ना, आजोबा नसले की मी हळूच तुझ्यासोबत बोलत जाईल. इरा म्हणते आम्ही तुझ्यासोबत रात्रीचं बोलत जाऊ, आजोबा झोपले की. मी देवाची माफी मागेल कारण की मी आजोबांसोबत चिटिंग करते म्हणून. आणि हे सगळं अशोक मामा खोलीच्या बाहेरून ऐकत असतात आणि हे सगळं पाहून त्यांना फार वाईट वाटतं. पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी फुलराणी ही जरा लेट येते कामावरती. अशोक मामा हातातल्या घड्याळाकडे बघत म्हणतात ती 11 मिनिटं. फुलराणी म्हणते की रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झालता ना त्यामुळे उशीर झाला. अशोक मामा म्हणतात मग घरामधून जरा लवकर निघायचं. फुलराणी म्हणते की मग 11 मिनिटं लवकर आली म्हणून तुम्ही माझं डोकं खाल. अशोक मामा हसतच तिला म्हणतात की वा वा वा, काय हे तुमचं मोठं थोर तत्वज्ञान. पुढे ते हात जोडत म्हणतात की गुरमई, मला एक सांगाल का तुम्ही, कपाला साबण का राहिला? हे तुमचं तत्वज्ञान ऐकल्यावरती मी पावन होईल. फुलराणी म्हणते काय, कपाला साबण राहिला होता? हा, ते तुम्ही एका कामामध्ये दुसरं काम सांगताना त्यामुळेच तसं राहिलं, असं म्हणत ती पुढे कामासाठी पळते. अशोक मामा म्हणतात पण काल तर तुझं कामामध्ये लक्षच नव्हतं. असं म्हटल्यावरती फुलराणी मान खाली घालून उभी राहते. अशोक मामा म्हणतात की मला माहितीये की तुझं काल लक्ष का नव्हतं कामामध्ये. संयमी तुला काहीतरी बोलली त्यामुळेच तुझं काल कामात लक्ष नव्हतं ना. तर फुलराणी म्हणते की बोलली तर बोलली, त्यात काही एवढं, आता बरेच जण मला बोलतात म्हणून काही मी काम करायचं सोडून द्यायचं का? असं केलं तर मला कोणी कामावरती ठेवणार नाही, एकतर काम सुद्धा लवकर मिळत नाही. अशोक मामा म्हणतात की तिच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. नुराणी म्हणते की काय माफी वगैरे मागू नका. अशोक मामा पुढे म्हणतात की मी तिला ओरडलं सुद्धा आणि मी तिच्याशी बोलणं पण टाकले आणि पोरांना पण सांगितलं तिच्याशी बोलू नका, तिला मी शिक्षा केली. नुराणी चिडते आणि म्हणते की अहो काय तुम्हाला काय कळतं का नाही, आडणी ठेवायातली पोरगी आहे ती आणि तिच्याशी खुशाल तुम्ही बोलायचं टाकून दिलाय. वर पोरांना पण म्हटलात की तुम्ही तिच्याशी बोलू नको, असं कोण वागतं का? तर अशोक मामा म्हणतात की अगं ये, ती तुला बोललीये. तर पुढारी म्हणते की हो ती मला बोललेली आहे, आम्ही आमचं बघून घेऊ ना, आम्ही आमचा मॅटर सॉल्व्ह करू, तुम्ही कशाला त्याच्यामध्ये पडतायत? अशोक मामा म्हणतात की अगं पण तू माझ्यावर ओरडती. पुढारी म्हणते मग काय तर, जा आणि आता जाऊन तुम्ही संयमीला सॉरी म्हणा, नाहीतर मग तो साबण आहे ना 8 दिवस जाणारा, तो मी 2 दिवसात संपवेल. अशोक मामा म्हणतात की ए नाही नाही असं काय करू नको, जातो मी तिची माफी मागतो. असं म्हणत अशोक मामा तिथून माफी मागण्यासाठी जातात. पुढे अशोक मामा हे मुलांच्या रूम मध्ये येतात. तिन्ही मुलं ही झोपलेली असतात. अशोक मामा त्यांच्या हातातील चिठ्ठी ही संयमीच्या उशाखाली ठेवतात आणि तिथून जातात. त्यानंतर लगेच संयमी उठते आणि ती ती चिठ्ठी वाचते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की सॉरी, इथून पुढे असं होणार नाही आजोबा. त्यानंतर संयमी ही तिथून बाहेर येते आणि ती चिठ्ठी अशोक मामांच्या समोर टेबलवरती आपटते आणि म्हणते की हे काय आहे? एकतर तुम्ही समोरच्याची बाजू पूर्ण ऐकून घेत नाही आणि त्यानंतर सॉरी अशी चिठ्ठी लिहिता. मोठ्याने लहानांची माफी मागू नये एवढं मला कळतं, असं म्हणत ती तिथून निघून जाते.
अशोक मामा पुढे ती चिठ्ठी घेतात आणि रागातच फाडायला लागतात. तेवढ्यात ते पुढे लिहिलेलं वाचतात की आजोबा सॉरी, माझ्याकडून अशी चूक परत होणार नाही, संयमी. हे वाचून अशोक मामांना आनंद होतो. त्यानंतर इकडे सातपुते हे देसाईंना सांगत असतात की माझगावकर आता नोकरी करणार आहेत. तेवढ्यात तिथून ईश्वर काका हे जात असतात. सातपुते त्यांना आवाज देतात की ओ गडमध्ये थांबा ना. ईश्वर काका थांबतात. सातपुते त्यांना म्हणतात काय हो, जे ऐकलंय ते खरं आहे का? ईश्वर काका म्हणतात की अरे बापरे, असं विचारताय म्हणजे नक्कीच जे काही ऐकलेलं आहे ते काही बरं दिसत नाहीये. सातपुते म्हणतात अहो तसंही नाही, तरी तुमच्या मित्रांबद्दल कुठे नीट चांगलं आम्हाला ऐकायला मिळतंय. ईश्वर काका म्हणतात म्हणजे तुम्हाला अशोक बद्दल बोलायचंय का? चला मग मी निघतो. देसाई आणि सातपुते त्यांना अडवतच म्हणतात अहो थांबा ना, ऐका तर. ईश्वर काका म्हणतात की काय ऐकायचंय? एकतर तुम्ही मला अशोक बद्दल खोदून खोदून काहीतरी विचारणार, नाहीतर त्याच्याबद्दल वाईट साईड बोलणार. मला नाही बोलायचं. सातपुते म्हणतात की अहो, आम्हाला कुठं त्यांच्याबद्दल वाईट बोलायचंय. उलट जे काही आम्हाला कळालेलं आहे ना, ते आमच्यासाठी चांगलंच आहे. आता ते त्यांच्यासाठी चांगलं आहे का माहित नाही. देसाई म्हणतात अहो सातपुते, तुम्ही असं अडवून अडवून काय विचारताय? डायरेक्ट विचारा ना. असं म्हणत देसाई ईश्वर काकांना विचारतात काय हो, आम्ही असं ऐकलंय माझगावकर त्या सिद्धिराम सोसायटीमध्ये नोकरी करणार आहेत, ते पण वॉचमॅनची. ईश्वर काका म्हणतात मग त्यात काय वाईट आहे? सातपुते म्हणतात अहो मग त्यात चांगलं तरी काय आहे? देसाई वाकडं तोंड करत म्हणतात अरे रे रे, आता ह्या वयामध्ये ते वॉचमॅनची नोकरी करणार आहेत, काय वाईट परिस्थिती आली नाही का? तर ईश्वर काका म्हणतात की हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे कष्ट करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. आणि तुम्ही जे काही अर्धवट माहिती ऐकलेली आहेत ना, त्यावरून तर तुम्ही यावरती काही बोलूच नका. कारण की अशोकने वॉचमॅनसाठी नाही तर मॅनेजरच्या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे. आणि मला एक सांगा की जी गोष्ट त्यांच्या अजून नातवंडांनाच माहित नाही, ती गोष्ट तुम्हाला कशी कळाली? सातपुते म्हणतात की अहो, माझ्या क्लासमधला एक विद्यार्थी तिथे राहतोय. त्यानेच मला सांगितलं की गुलमोहर सोसायटीमधून माझगावकर म्हणून कोणतरी आमच्याकडे मॅनेजर म्हणून येणार आहेत. बरं मला एक सांगा की रविवारी सुद्धा ते तिकडे दिवसभर सोसायटीत असणार आहेत ना? म्हणजे कसं मला रविवारचा इकडे माझा क्लास ऍडजस्ट करता येईल. ईश्वर काका म्हणतात की तुमच्या त्या विद्यार्थ्यालाच विचारा ना, मला कशाला विचारतायत? देसाई म्हणतात की अरे रे रे, पण ना ऐकून फार वाईट वाटलं. ह्या वयामध्ये ते ते मॅनेजरची नोकरी करणार. मग मला एक गडमध्ये सांगा की नक्की करणार आहेत ना ते? म्हणजे कसं उगाचच नंतर ते कॅन्सल वगैरे करायचे. त्यांनीच ठरलेलं आहे ना फिक्समध्ये. आणि तसंही त्यांच्या नातवंडांना ते कधी सांगणार आहेत? ईश्वर काका म्हणतात की तोच तर प्रश्न आहे की त्यांच्या नातवंडांना कधी आणि कसं सांगायचंय ते. त्यानंतर इकडे अशोक मामा सर्वांना मुलांना हॉलमध्ये घेऊन बसतात. आणि ते म्हणतात की आज मला तुमच्याशी बोलायचंय. ईशान म्हणतो अरे बापरे, म्हणजे आता कोणाला ओरडा खावा लागणार आहे? अशोक मामा म्हणतात मी कोणाला ओरडणार नाहीये. आज मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगणार आहे. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की आता आपण किती दिवस झालं आपण इथेच राहतोय. आणि मी तुम्हाला जे काही हवंय ते सगळं देण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या गरजा पुरवण्याचा मी प्रयत्न करतोय. पण आता तुम्हाला शाळेत जावं लागेल की नाही? पण त्यासाठी मला सुद्धा घराच्या बाहेर पडावं लागेल. मला नोकरी करावी लागेल. म्हणजे मी नोकरी केली की मी आपल्याला खूप सारा पैसा मिळेल. मग त्यातून मी तुम्हाला खूप मोठ्या शाळेमध्ये घालीन. संयमी म्हणते पण तुम्हाला तर पैसे. अशोक मामा म्हणतात की काय? संयमी म्हणते काय नाही काय नाही. अशोक मामा पुढे म्हणतात की त्यासाठीच मला आता थोड्या वेळ घराबाहेर जावं लागेल. मी तुमच्यासोबत नसणार आहे. मला फक्त एवढीच काळजी आहे की मी बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कोण सांभाळणार आहे? तेवढ्यात तिथे फुलराणी येते आणि ती म्हणते की मी आहे की. मी राहील ना मुलांसोबत दिवसभर. आणि तशी माझी 2-3 कामं याच सोसायटीमध्ये आहेत. आणि बाकीची 1-2 जी कामं आहेत ना, मी ती सोडून देईन. मी मुलांना सांभाळेल, मी राहील दिवसभर आणि त्याचे मी एक्स्ट्रा पैसे पण घेणार नाही. अशोक मामा म्हणतात की ते बघू ग पुढच्या पुढे. पण मला मुलांना तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता इथून पुढं मी दिवसातला काही वेळ तुमच्यासोबत नसणार आहे. मला दुसरीकडे कामाला जावं लागणार आहे. इरा म्हणते की आजोबा, तुम्हाला खूप काम करावं लागते ना आमच्यामुळे. अशोक मामा म्हणतात मग तुम्हाला सुद्धा खूप अभ्यास करावा लागणार आहे, खेळ खेळावा लागणार आहे. ईशान म्हणतो की खेळ ठीक आहे पण अभ्यास. अशोक मामा ईशानला एक टपली मारत म्हणतात की अभ्यास सुद्धा करायचा. यावरती फुलराणी हसते आणि पुढे ती म्हणते की पण मामा, तुम्हाला नाही या वयामध्ये असे एवढे कष्ट करावे लागतात ना, याचं जरा वाईट वाटतं. अशोक मामा तिला म्हणतात की सारखं सारखं तू वय करू नकोस ग. मला नाही वाटत की माझं वय झालेलं आहे. आणि तसंही नाही तरी काम करण्यासाठी किंवा कष्ट करण्यासाठी वयाची गरज नसते. तुम्हाला इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या नातवंडांनी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.